स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये महायुती एकत्र लढणार की नाही हे अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही। शिवसेनेचं वर्चस्व असलेल्या ठाणे महानगरपालिकेमध्ये महापौर शिवसेनेचाच होता आणि सध्या शिवसेनेचं ठाण्यामध्ये वर्चस्व असल्यानं भाजपचे आमदार संजय केळकर कशा पद्धतीने आव्हान देणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या इथल्या सगळ्या राजकीय स्थितीचा आमचे प्रतिनिधी मनीष गांगुर्डे यांनी आढावा घेतलाय, आपण पाहूया। स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकांमध्ये महायुती आता एकत्र लढणार नाहीये, ती स्वबळाचा नारा देणार आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी महायुतीमध्ये टशन बघायला मिळते। आपण जर बघितलं तर प्रामुख्याने ठाणे महानगरपालिका जी आहे त्या महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदेंचं शिवसेनेचं वर्चस्व हे आपल्याला बघायला मिळतं आणि त्यामुळेच या महानगरपालिकेमध्ये महापौर पण शिंदे गटाचाच असल्यामुळे या महानगरपालिकेकडे देखील आता लक्ष लागून आहे। पण मात्र भाजपा स्वबळावरती लढणार असल्यामुळे आता भाजपा किती नगरसेवक महानगरपालिकेच्या माध्यमातून उभे करणार आहेत आणि किती नगरसेवक निवडून येण्यासाठी प्रयत्न करणार आहेत। अजितदादा पवार गट हा देखील महायुतीसोबत लढेल का नाही याची देखील शाश्वती नाही, कारण की जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर स्वबळावरती लढायला लागला तर किती उमेदवार नगरसेवकाच्या साठी महापालिकेच्या माध्यमातून उभे करणार हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे। या शिवसेनेचं वर्चस्व हे टिकवण्यासाठी एकनाथ शिंदेंना कसोटीने प्रयत्न करावे लागणार आहे। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।